काल मी 12 नोव्हेंबरचा लक्ष्मीपूजनाचा व्हिडिओ शेअर केला, तर तो तुम्हाला सगळ्यांना आवडला। आणि तसेच पाडव्याच्या दिवशी मी काय केलं तर हे सुद्धा आता पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजे आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर ह्या ब्लॉगमध्ये फक्त पाडवा सेलिब्रेशनच नाहीये, तर मी पावभाजी बनवली होती, पुलाव बनवला होता, ग्रॉसरी शॉपिंगला गेले होते, तसेच दियांचा मित्र घरी आला होता, त्या दोघांची मस्ती आहे आणि भरपूर गोष्टी आहेत, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर व्हिडिओची सुरुवात तुम्हा सगळ्यांना पाडव्याच्या शुभेच्छा देऊनच करते। तर तुम्हा सगळ्यांना दिवाळी पाडव्याच्या खूप शुभेच्छा। तर कुठल्याही दिवसाची सुरुवात आमच्या घरी नाश्त्याच्या पदार्थाने होते। तर आज नाश्त्यासाठी ना मी मूग आलेले म्हणजे मोड आलेले मूग बनवले होते फोडणीचे, अनुरूपसाठी आणि माझ्यासाठी। दियांला लंचच्या डब्यासाठी मेथी पराठा आणि लिंबूचं लोणचं भरलं होतं, आणि तसेच नाश्त्याच्या डब्यासाठी हा एक रवा केक केला होता। तर सकाळचे 9-10 झालेले आहेत, माझं सगळं रेडी झालं होतं, आणि इथे दियांला नाही का आंघोळ घालून आता अनुरूप थोडंसं दूध पिऊ घालत होता, आणि मग दियान शाळेत जाईल। तर हा रवा केक ना आमच्या तिघांचाही फेवरेट आहे, आणि रवा केकची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवर आहे, नक्की चेक करा, खूप छान लागतो। तर दियांचा नाश्त्याचा डब्बा आणि तसंच जेवणाचा डब्बा पॅक केला, आणि दियान स्कूललाच जात नव्हता। त्याचं म्हणणं होतं की मला अजून एक सुरसुरी आज परत म्हणजे उडवायची आहे। तर कसं बसं एक म्हणून 2-3 सुरसुऱ्या उडवून हा शाळेत आता गेला होता, आणि मग लगेच पटकन आवरून घेतलं आणि पाडव्याचं ताट बनवून घेतलं। अनुरूपला आज मी ओवाळणार होते, कारण की पाडव्याच्या दिवशी हा एक शुभ दिवस असतो, आणि कोणी सोनं खरेदी करतात, कोणी काही वाहन खरेदी करतात, आणि तसंच आपल्या नवऱ्याच्या आयुष्यासाठी सुद्धा आपण त्यांना ओवाळून घेणार असतो। तर काय झालं ना की अनुरूपचं थोडी इच्छा नव्हती, पण नंतर मग तोच म्हणाला की नाही ओवाळ, काही होत नाही, कारण की परत मीही नाराज झाले असते। आणि असं झालं की ना मागच्या वर्षी पण पाडव्याच्या दिवशी मी भारतात गेले होते, त्यामुळे त्या दिवशी ओवाळणं झालं नव्हतं, त्याच्या 1 वर्ष आधी सुद्धा ना असंच काहीतरी प्रॉब्लेममुळे ओवाळणं झालं नव्हतं। तर मग मी अनुरूपला एवढंच म्हटलं की 3.5 मुहूर्ताचं वलय आहे, उत्तम दिनाचं महत्त्व आहे, सुखद ठरो हा छान पाडवा, त्यात असू दे आपल्या जीवनात आवीट गोडवा, दिवाळी पाडव्याच्या तुला खूप शुभेच्छा। तर अगदी 5 मिनिटात त्याला ओवाळून घेतलं, दोघांनी एकमेकांना गोड भरवलं आणि 4-5 फोटो काढून घेतले। तर ते सगळे तुमच्या सगळ्यांसोबत मी शेअर करते आहे। तर ह्याच आठवणीनं आपल्याला नेहमीच उपयोगी पडणार असतात, त्यामुळे मग फोटो काढून घेतले। आणि आता ना मी नाश्ता करते, अनुरूपचा नाश्ता झाला। हाय हॅलो नमस्कार। तर आज आहे दिवाळी पाडवा, आणि सकाळी दियांला स्कूलमध्ये पाठवलं, आम्ही मस्त नाश्ता केला, अनुरूपला ओवाळून घेतलं, आणि आज परत आमच्या घरात पेस्ट कंट्रोल आहे, त्यामुळे मग मी आणि अनुरूपनं आता काय करावं कळत नाही आहे। सकाळी 9ला येणार होते, पण ते 11 वाजता आले। मग आता ना दूध शॉपमध्ये आलो आहे, दूध घ्यायला आलो आहे कॉस्कोमध्ये, आणि असंच थोडंसं काही ग्रॉसरी घेऊन टाकू, अर्धा-1 तास असा जाईल, आणि मग नंतर मला आणि दियांला अनुरूप एका मैत्रिणीकडे सोडेल, आणि तो लायब्ररीत वगैरे बसेल, कारण की 4-5 तासात आम्हाला घरात जाता येणार नाही आहे। तर सध्यानं हॉलिडे सीझन असल्यामुळे, थँक्सगिव्हिंग असल्यामुळे इथे एवढी जास्त डील आहे प्रत्येक गोष्टींवर, आणि अनुरूपचा आज जरा मूड ठीक आहे, आता थोडा तो नॉर्मल होतो आहे। तर तो मला म्हणतो की घे, काय घ्यायचं असेल तर घे, पण मला काहीही घ्यायची इच्छा नाही, आणि घरातल्या गोष्टींवर तर एवढ्या सुंदर डील आहेत, पण काय करणार, इकडच्या अप्लायन्सेस इंडियात पण नाही चालत, आणि मला लवकर इंडियाला जायचं आहे, त्यामुळे मी घेत नाही आहे काहीच। तर तो मला म्हणतो की आज कोणीच गर्दी नाही आहे, दियान नाही आहे सोबत, आपण काहीही शॉपिंग करू शकतो, काय करायचं असेल, पण माझी बिलकुलच इच्छा नाही आहे। दियांसाठी फक्त मी बुक्स बघते थोडेसे। चला तर मग आम्ही बेसिक फक्त दूध, केळ, आणि मला एक हार्ड डिस्क पाहिजे होती ती, आणि अजून एक कुठली तरी गोष्ट घेतली होती। तर ह्या सगळ्या घरातल्याच गोष्टी घेतल्या, आणि बिल करून आता निघालो आहोत कॉस्कोतनं। कॉस्कोचा व्हिडिओसुद्धा चॅनलवर आहे, नक्की चेक करा। आणि आता ना इकडे झाडांची पानं पडत आलेली आहेत, तर रस्त्यांवर भरपूर पानं पडली होती, आणि आता आली आहे मी इंडियन ग्रॉसरी स्टोअरला। दूध वगैरे घेतलं, आणि आता भाजीपाला घ्यायला आलो आहे, कारण की आम्हाला काही गोष्टी पाहिजे होत्या। तर आज आहे मंगळवार, आणि गुरुवारी ना सासऱ्यांची दुसरी आखत आहे, तर त्याच्यासाठी ज्या भाज्या पाहिजे होत्या त्या भेटल्या आम्हाला, काशीफळ वगैरे त्या घेतल्या। आणि आता ना 10 मिनिट आहे ॲक्च्युली वेळ अजून, पण मग मी ना दियांला लवकर घ्यायला आली आहे, बघू टीचर सोडते का। यांची शाळा सुटणार होती आज 1:50ला, आता 1:30 वाजलाय, आणि त्याला म्हटलं चल जाऊयात, तर मला म्हणतोय नाही तू गुड बाय सॉन्ग झाल्यावर का नाही आलीस। तर आता परत रडत आत गेलाय की मला घरी नाही यायचं आहे। दियान तुझ्यासाठी सरप्राईज आहे आज माझ्याकडे, मम्मा आहे तुझ्या फेवरेट पिझ्झा। माझ्यासाठी काय सरप्राईज आहे? बॉक्स फिनिश केला, टोमॅटो तोडला आज पण झाडाचा। रोज मम्माला एक टोमॅटो आणतोय हा दियू माझा। चला
कशी होती आजची स्कूल? पाणी पिल्यावर सांग. ओके. मज्जा आली का आज खूप? पराठा तरी खाल्ला की नाही? आणि हे डी फॉर काय काय आणलं होतं तुझ्या फ्रेंड्सनी? फनी थिंग्स नाही न्यायच्यात आपल्याला. तू डस्टर नेलं होतं, पण बाकीच्यांनी काय आणलं होतं? खायचंच ना कोण नाही. सो आता दुपारचे वाजलेले आहेत 3 आणि दियानला खाऊ घातलं पिझ्झा वगैरे. तर दियान खेळतोय. आता मी थोडंसं काहीतरी खाते. दोघांनी पिझ्झा खाल्ला, अनुरूप आणि दियानी. आणि आज संध्याकाळी मी बनवणार आहे पावभाजी. आज आहे पाडवा, पण तरी पण करणार आहे, कारण की असंच म्हटलं अनुरूपलाही आवडते, मलाही आवडते. दियान कधीचा मागे लागलाय. आणि आमचे खूप जवळचे एक फ्रेंड आहेत जे आम्हाला नेहमी मदत करतात. तर ते ना येत्या रविवारी जाणार आहेत इंडियाला कायमस्वरूपी. तर त्यामुळे मग त्यांनाही माझ्याची पावभाजी खायची होती. तर म्हटलं की चला त्यांना आजच बोलून टाकते, कारण की उद्या आहे बुधवार. मग गुरुवारी मला दुसरं काम आहे, परत शुक्रवारी शाळेत जाईल मी. आणि शनिवारी त्यांना शेवटी होणार नाही निवांतपणे येणं, त्यामुळे मग आजच करणार आहे. तर आता पहिले ना जेवण करून आणलेला जो ग्रॉसरीचं सामान आहे ते भरपूर भाज्या आहेत आणि घर खूप लगेच हे झालं आहे. तर आता ह्या बॅगमध्ये पूर्ण ज्या भाज्या आहेत त्या साफ करते, नीट ठेवते, आवरते. आणि किचनमध्ये पण थोडेसे सकाळचे नाश्त्याचे भांडे वगैरे पडले, तर ते सगळं आवरायचं आहे. बीड्स घेऊन बसलाय हो ना. किती छान पॅटर्न करतोय माऊ. तर मी पिझ्झा खात नाही, त्यामुळे मग मी हे पर्सिमन फ्रूट खाऊन घेतला हाफ, कारण की मला काय जेव्हा कळत नव्हतं. आणि आता दियानं इतका चिडत होता. कधी कधी खूप छान खेळतो, पण मध्येच खूप रडतो जर त्याच्या मनासारखं नाही झालं तर. आणि अनुरूपला तर आज बाहेर वेळ गेल्यामुळे ना त्याचं काम चालू होतं. तर दियानला थोडं शांत केलं आणि आता पटपट भाजीपाला काढून घेतला, कारण की मला ना परत होत नाहीत कामं. म्हणजे वेळेवर जर नाही केलं ना तर खूप मग संध्याकाळी मी थकून जाते. तर ज्या पण भाज्या आणल्या त्या पहिले कॅरीबॅगमधनं काढून मी एका साईडला ठेवते आणि मग माझे बॉक्सेस आहेत फ्रीजमध्ये त्यात भरते. तर इकडे पॅरलली मी दियानलाशीही बोलतीये. आणि पेस्ट कंट्रोल केलं होतं, पण बरं झालं आमचा बऱ्यापैकी बाहेर वेळ गेला आणि घरात थोडासा वास येत होता, पण आम्ही आज कोणाकडे गेलो नाहीत. तर ह्या ज्या भाज्या आणल्या, दोडके आणले होते, कद्दू आणला होता, ही वांगी आणली होती आम्ही, परत गवारच्या शेंगा आणल्या होत्या, शेवग्याच्या शेंगा आणल्या होत्या आणि काकडी आणली होती, टोमॅटो होते, पेरू होते, लिंबू होते, 2 प्रकारच्या हिरव्या मिरच्या होत्या आणि मेन जे आम्हाला काशीफळ किंवा डांगर पाहिजे होतं तेही मिळालं होतं. तसेच कोथिंबीर आणि पालक आणली होती. आणि आता संक्रांतीच्या वेळेस ना तीळ खूप इथे महाग होते, तर तीळचं एक पॅकेट होतं. तसेच गव्हाचे मुरमुरे होते, अनुरूपसाठी घेतले होते. अशा काही गोष्टी घेतल्या. आणि न खरं तर दमली होते, थोडंसं पडावंसं वाटत होतं, पण म्हटलं की नाही संध्याकाळी हे कामं होणार नाहीत. आणि आज आमचे फ्रेंड्स पण जेवायला येणार आहेत. तर कधी पण फ्रीजमध्ये ना मी टिश्यू पेपर लावूनच सगळ्या गोष्टी ठेवते. तर एका डब्यामध्ये टोमॅटो आणि लिंबू ठेवले आहेत आणि खालून वरून जरा ना टिश्यू पेपर लावते. संध्याकाळी पावभाजी करायची म्हणून पावभाजी पुरत्या भाज्या लगेच काढून घेतल्या एका ताटामध्ये, जेणेकरून संध्याकाळी परत बॉक्सेस उघडायला नको. आणि कधी कधी इथे इंडियन भाज्या छान मिळतात आणि कधी कधी अजिबात मिळत नाही, जसं की आज खूप छान भाज्या मिळाल्या होत्या. तर मग सगळं भरून घेतलं. आणि आता इथे मिरच्यासुद्धा ना एका डब्यामध्ये मी डेट काढून ठेवते, तर 15-20 दिवस त्या आरामात मला जातात, खराब होत नाहीत. आणि मध्ये मध्ये दियानशी पण जाऊन खेळतीये किंवा बोलतीये आणि थोडेसे त्याला सॉन्ग पण लावून दिलेत पॅरलली. तो खेळत खेळत दोन्ही म्हणजे पाहतोय. आणि इथे माझंही कामं चालू आहेत. तर आपण म्हणतो, पण इथे व्हिडिओत खूप कमी वेळ दिसतोय, पण करायला भरपूर वेळ जातो. आणि आता ते झालं. मग गवारीच्या शेंगासुद्धा मी भरून ठेवल्या, त्या जर तोडल्या तर मग खूप वेळ जाईल, त्या उद्या वगैरे तोडेल. पण शक्यतो ना ज्या पण हिरव्या भाज्या असतात, मेथी किंवा पालक, कोथिंबीर, त्या मी मात्र वेळेवर तोडते, कारण की इथे खूप पाणी टाकलेलं असतं त्यावर. आणि आता तोडून पेपरवरती मी सुकू देते आणि मग पेपर लावून ना फ्रीजमध्ये ठेवते, जेणेकरून ना महाग असतात भाज्या, बऱ्यापैकी पैसे लागतात आजकाल ग्रॉसरीला, आणि ते काही म्हणजे वाया जाऊ नये असं मला वाटतं. त्यामुळे मी वेळेवर गोष्टी स्वच्छ करून ठेवते. आणि ह्या सगळ्या ज्या कॅरी बॅग होत्या ह्यासुद्धा मला नीट आवरून ठेवायला आवडतात, पण दियांनी सगळ्या पांगवल्या होत्या घरात. आणि आता पॅरलली माझी एक मैत्रीण आली तिच्या मुलाला घेऊन, कारण की त्यांना 2-3 दिवसांनी मूव व्हायचंय. हाय, फोटो काढू. कबीर कुठे गेला? हाय कबीर. डोंट डू लाइक दैट, ओके. पिकअप करो, पिकअप दोनों एक दूसरे को.
वैसे नहीं मग तो हे करेल। अभी आप इंडिया कब जा रहे हो? नवंबर। तुमको दियान की याद आएगी? दियान को मिस करोगे तुम? तर ह्या मुलांच्या ना छोट्या छोट्या क्लिप रेकॉर्ड केल्या। आता दोघं खेळतात, मस्ती करतात, त्यांचं चालूच आहे आणि मी पॅरलली लक्ष देतेय। इकडे मग घड्या करून ठेवल्या कॅरीबॅगच्या, कारण की या कॅरीबॅगना खरंच उपयोगी पडतात रोज कचरा टाकायला वगैरे, आणि त्यांना पण काही महत्त्वाचं काम होतं त्यामुळे ती त्याला सोडून गेली आणि झालं। दोघांनी एकमेकांना मारलं आणि दियान नंतर इथे फार रडायला लागला। तर त्याला समजवलं, अगदी 10 मिनिटं रडला, परत त्याच्यासोबतच त्याला खेळायचं होतं। मग दोघं परत खेळत होती सोबत। तर हे असं चालूच होतं। जेव्हा जास्त कामं असतात ना तेव्हाच अजून काहीतरी वाढतात कामं आपले। तर इथे चला माझ्या कॅरीबॅग फोल्ड करून झाल्यात आणि त्यात मी ठेवून टाकते। आणि अगदी 2च दिवस त्यांना जायला राहिले त्यामुळे मी पण काही म्हणाले नाही। म्हटलं मुलांना काय पसारा करायचा करू दे, काय खेळायचं खेळू दे सोबत, कारण की नंतर कबीर इंडियात गेल्यावर दियान खूप मिस करणार आहे हे मला माहिती होतं। आणि आता ना अनुरूपला थोडी भूक लागली तर अनुरूपला खरबूज कट करून देते मी इथे। तर त्याची पण आज बॅक टू बॅक मीटिंग चालू होत्या त्यामुळे मी त्याला पण हेल्प नाही मागू शकत। कधी कधी इकडे भारतात राहणाऱ्यांना खूप वाटतं की दोघं मिळून करतात वगैरे, पण असं अजिबात नाहीये। खूप कमी वेळातच आपल्याला आपल्या घरात त्यांची मदत मिळते। ते कोणचा ओल्ड हाऊस? सॅन फ्रान्सिस्को। उधर ही है वो, तुम्हारा जहाँ पे ओल्ड हाउस गिरा है उधर ही दियान का ओल्ड हाउस गिरा दिया। आदू भी चेंज झाला, आदूचा भी न्यू घरात गेला। आदू भी नाही जवळच राहतो। आणि मला खरबूज आवडत नाही त्यामुळे मग म्हटलं चला डाळिंब सोलून घेऊयात। भारतात आल्यापासून डाळिंबची एवढी आठवण येत होती, आज मिळाले डाळिंब, बापरे। पण मी सोललं, त्याचा इतका कलर आणि इतकं आंबट डाळिंब ते होतं ना की अजिबात खावंसं नाही वाटलं। ते मी सोललं खरी पण मला ते बिलकुल गेलं नाही। आणि तुम्ही बघू शकता की इथे डाळिंबाचे दाणे कसे लालवट आहेत आणि सालपट सुद्धा किती मोठं निघालंय। डाळिंब सोलता सोलता परत ह्या दोघांची भांडणं झाली होती, परत त्यांनी मारामारी केली होती। म्हटलं आता जाऊ द्या, डाळिंब नाही खायचं, थोडासा चिवडा वाटीत घेते। चिवडा एक घासाचा तोंडात टाकला, परत दियानचं आणि दियानच्या फ्रेंडचं भांडण झालं। दोघं एवढी मस्ती करत होते की खूपच राग येत होता। आणि खरं तर मला ना चहा प्यायचा आहे, पण हे मुलं एवढं मस्ती करत होते त्यामुळे मी चहा पण नाही केला। शेवटी मी कबीरला घरी नेऊन सोडलं आणि दियानला म्हटलं आता तू मला हेल्प कर, कारण की आधी मी दोघांना वेगवेगळे ब्लॉक्स देऊन बसवले तरी ह्यांनी खूप भांडणं केले होते। मग आता किचनमध्ये आले, दियानला काही टॉयज उचलू लागले। भांडे धुवू का आधी चहा करू? मग चहा ठेवला आणि म्हटलं भांडे पडू देऊ तसेच, आधी आपण घर स्वच्छ झाडू। आणि पेस्ट कंट्रोलमुळे ना सगळे दियांचे टॉयज आम्ही तेवढे उचलून ठेवले होते, कारण की मागच्याच आठवड्यात पेस्ट कंट्रोल केलं होतं, आता परत ह्या आठवड्यात केलं। त्यामुळे मी तर ठरवलं होतं की मी काही पॅक करणार नाहीये। अनुरूपचं अजून काम थोडं चालूच होतं। तर आज एवढे हात चालूच आहेत ना, आणि घरी राहणाऱ्यांना म्हटलं जातं की तुम्ही काय करता, तर घरी राहणाऱ्यांनाच इतके जेवढे कामं असतात ना तेवढे ऑफिसला राहणाऱ्यांना कधीच नसतात। कंटिन्यू काही ना काही आहे। आता इथे मुलांनी ना रांगोळी सांडून ठेवली, हा टेबल पुसती आहे, आणि रोज जरी झाडू मारला तरी, रोज मी झाडू मारतीये तरी रोज तितकाच कचरा निघतो घरात। आणि जर घर नाही झाडलं मग तर घराची हालत बघण्यासारखी होऊन जाते। आता एकच रूम झाडून आणली आहे तरी पण हे बघा केस आणि धूळ। आयदर सकाळी उठून नाही तर संध्याकाळी दिवे लागायच्या आधी जर घर नाही झाडलं ना तर मला तर बिलकुल करमत नाही। आणि आपण असं म्हणतो साधं खिडक्या उघडणं, संध्याकाळ झाली की खिडक्या लावणं, साधे सुद्धा कामं कोणालाच करायचे नसतात। आणि असं करून करूनच मला माझ्या गोष्टी पेंडिंग ठेवाव्या लागतात आणि घरातले सगळे कामं पहिले करावे लागतात। पण सगळ्यांना तेच वाटतं की का नाही, दियान थोडंफार हेल्प करतो। जेव्हा मला झाडू वगैरे मारायचं तेव्हा त्याला गाणे लावून द्यावं लागतात। आता पेस्ट कंट्रोल होतं म्हणून हे सगळं उचललं होतं। या साईडला त्यांनी कोपऱ्यात पेस्ट कंट्रोल केलंय। आता अनुरूप गेलाय बाहेर पाव आणण्यासाठी, आणि आता अजून आज पेस्ट कंट्रोल झालाय म्हणून अनुरूपचं चाललंय की रात्री घर पुसून टाकू। पण आता जर पेशन्स असतील तर घर पुसणार, कारण की झाडून मला आधी ना पावभाजीच्या भाज्या उकडायला लावायच्यात। पावभाजीच्या भाज्या उकडेपर्यंत मी भांडे धुणार आहे, आणि हे भांडे दिसतात थोडेसे पण ह्याला धुवायला अर्धा ते पाऊण तास, कधी कधी 1 तास पण लागतो। तर आता वाजले संध्याकाळचे 7। आज ना ह्या मुलांनी पण खूप त्रास दिला। दियानला सायकल चालवायला घेऊन गेले होते, काय काय गोष्टी तर रेकॉर्डसुद्धा केल्या जात नाहीत, पण काही ना काही पॅरलली चालूच असतं। म्हणजे अजून मला दियानकडनं आता दिवा लावल्यावर ABCD वगैरे लिहून घ्यायची आहे,
तर तेच पावभाजीच्या भाज्या उकडायला लावल्या की मग त्याचं रायटिंग आधी करणार, कारण की तो थकून जातो. आणि मग भांडे धुणार आणि 8, 8:30ला जेवण, 9 असेल कदाचित. आणि रात्री अशी झोप येईल ना मग आज, कारण की आपण म्हणतो पण खूप कंटिन्यू काही ना काही कामं करावं लागतात जेव्हा एकटे राहतो तेव्हा. ऑफकोर्स सोबत कोणी असेल ना तर ते भरपूर कामं करून टाकतात, आणि जे घरी राहतात ते तर सगळं म्हणजे छोटे छोटे कामं करतात. त्यामुळे असाच वेळ वाया चालला आहे आज. सो फायनली आत्ता घर क्लीन केलं आहे आणि कचरा बघू शकता तुम्ही. हे बघा, कचरा भरपूर निघाला आहे. तर कचरा भरल्यानंतर ना संध्याकाळचे तोंडात पाय धुतले, दिवाबत्ती केली आणि पॅरलली ना मी भाज्या वगैरे उकडायला सुरुवात केलं. मी रेकॉर्ड करणारच नव्हते, पण माझा ना कधी पण पावभाजीचा मसाला खूप छान दिसतो, तर म्हटलं की चला आता इथून थोडंसं रेकॉर्ड करूया. खूप दमले होते त्यामुळे मग रेकॉर्डिंग केली नाही. पॅरलली दियांकडनं थोडं रायटिंग पण करून घेत होते. तर बेसिक पावभाजीची भाजी ना माझी खूप सिंपल रेसिपी आहे, पण मला रेसिपीचा व्हिडिओ ना असा प्रॉपर शूट करणं होतच नाही आहे. मी नक्की कधीतरी करेल, पण दियाच्या बर्थडे पार्टी ब्लॉगमध्ये सुद्धा पावभाजीची रेसिपी आहे आणि 2-3 ब्लॉगमध्ये आहे, पण असं साहित्य वगैरे दाखवून मला करणं होत नाही आहे. एखाद दिवशी नक्की करेन. तर इथे छानपैकी ना पावभाजी आणि पुलाव करून घेतला आणि खूप लेट झाला होता आणि आमचे फ्रेंड्स पण येऊन बसले होते, पण मग त्यांना पण लक्षात आलं की कबीरला पण सोडलं होतं आणि ह्या दोघांनी आसीला खूप त्रास दिला, त्यामुळे ते पण थोडा वेळ वेट केला. आणि आता जेवणं वगैरे झालेली आहेत. त्याच्यानंतर राहिलेली पावभाजी आणि पुलाव मी तुम्हाला दाखवते. मध्ये मी काहीच रेकॉर्ड केलं नाही, कारण की जमलंच नाही मला करायला. आता ना रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि आमचे फ्रेंड्स आले होते. पावभाजी खूप 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 छान झाली होती, सगळ्यांना खूप आवडली आणि ते तेच म्हणत होते की इंडियात तुम्ही जेव्हा राहायला याल तेव्हा आम्ही पण इंडियाला खायला येऊ. तर खूप छान वाटलं. मलाच थोडंसं कमी जेवण गेलं, कारण की मुलं पण खूप धिंगाणा करत होते आणि चांगलेच दियांच्या फ्रेंडचे भांडणं पण झाले. दोघांनी एकमेकांना मारलं, त्यामुळे थोडंसं कसं तरी वाटत होतं. आणि पुलाव पण छान झाला होता. थोडं खाल्लं मी. आता पसारा उचलायचा बाकी आहे. म्हटलं एक 10 मिनटं बसूयात, तुम्हाला सगळ्यांना सांगूयात आणि व्हिडिओचं पण शेवट करूयात. तर आय होप तुम्हाला माहीत नाही हे व्हिडिओ आवडत आहेत नाही आवडत आहेत, पण आठवणी म्हणून मला ना रेकॉर्ड करायचे आहेत. आणि इथे राहणाऱ्या प्रत्येक म्हणजे मुलीला, मग ती जॉब करणारी असो, घरात राहणारी असो, प्रत्येकाला कामं भरपूर आहेत. भारतात पण असतात आय नो, पण तिथे थोडी तरी मदत असते ना तर कुठेतरी छान वाटतं. इथे अजिबातच मदत नसते, त्यामुळे कधीतरी कसं तरी होतं. पण ठीक आहे, चालायचंच. शेवटी प्रत्येक स्त्रीला भरपूर कामे, मग ती कुठेही राहणारी असो. तर मस्तपैकी छानपैकी आजचा दिवस गेला. आता भरपूर दमली आहे, पण आता थोडासा तरी पसारा उचलावा लागेल. आणि भांडी तर आता माझ्याकडनं धुणं शक्यच नाही आज. उद्या सकाळी लवकर उठून हवं तर मी धुवेल. दियान झोपला आहे आता अनुरूप पण झोपला आहे. मी थोडासा पसारा उचलून मग झोपेन. चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा व्हिडिओतला कुठला पार्ट आवडला असेल तर. आणि जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय. गुड नाईट.